नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं थरारक, रहस्यमय आणि भीतीदायक अशा कथांच्या आणि अनुभवांच्या दुनियेत, म्हणजेच आपल्या मराठी हॉरर स्टोरीज यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी सांगते की रात्री प्रवास करत असताना सोबत घेतलेलं अन्नसुद्धा आपल्या जीवनावर भयंकर परिणाम करू शकतं. कधीकधी आपल्यासोबत असलेल्या साध्या वस्तूही आपल्या जीवनात अशा भयावह बदलांना कारणीभूत ठरू शकतात. आपल्या आजच्या कथेमधील 2 मित्रांना देखील असाच काहीसा भयावह अनुभव आला होता. तर ते नेमके काय सोबत घेऊन जात होते आणि त्यांना असा कोणता भयावह अनुभव आला ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयातच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक रहस्यमय व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना सांगणार आहे, जी अजूनही माझ्या मनावर कोरली गेली आहे. ही कथा संभाजीनगरमधील बीड बायपास रस्त्यावरची आहे. एक अशा रात्रीची जेव्हा मी आणि माझा मित्र आदित्य भीतीने पूर्णपणे गांगरून गेलो होतो. मी आणि आदित्य आम्ही दोघं लहानपणापासूनचे एकमेकांचे चांगले मित्र होतो. आम्ही एकाच गावात वाढलो आणि एकाच शाळेत शिकत होतो. पुढे 12वी नंतर आम्ही दोघांनीही संभाजीनगरमधील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असताना आमचं हॉस्टेलचं जीवन सुरू झालं. आम्ही एकाच खोलीत राहत होतो. तिथे आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. रात्री अभ्यास संपवून उशिरापर्यंत गप्पा मारणं, मित्रांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं प्लॅन करणं आणि कधीकधी रात्रीच्या वेळी गाडीवरून गावाबाहेरच्या रस्त्यावर फिरायला जाणं आमच्यासाठी नेहमीचंच झालं होतं. पण त्या एका रात्रीने मात्र आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. ती रात्र जेव्हा आम्ही दोघं एका विचित्र अनुभवाला सामोरं गेलो आणि तो अनुभव अजूनही माझ्या मनातून गेलेला नाही. दिवसभराच्या कॉलेज आणि अभ्यासानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की बाहेर जरा फेरफटका मारावा. आम्ही गाडी घेतली आणि रस्ता पकडला. दोघंही गप्पा मारत हसत खेळत रस्त्यावरून निघालो. कॉलेजमधील ताण आणि अभ्यासाच्या दबावात जरा मोकळं होणं आवश्यक होतं. आदित्य नेहमीच नवीन ठिकाणी जाऊन काहीतरी वेगळं शोधायचा. त्याच्या उत्साही स्वभावामुळे आम्ही नेहमीच नवनवीन ठिकाणी जात असू. असाच फेरफटका मारता मारता आम्ही संभाजीनगरच्या बीड बायपास रस्त्यावर आलो. घड्याळात आता 2 वाजले होते आणि आम्ही बीड बायपास रस्त्यावरून भटकंती करत होतो. रात्रीचं गडद शांत वातावरण आणि रस्त्यावरची थोडी कमी वाहतूक आम्हाला दोघांना खूप आवडत असायची. पण त्या रात्री रस्ता एकदम निर्जन वाटत होता. दोन्ही बाजूंना फक्त माळरान आणि शेत दिसत होती. विजेचे खांबही खूप कमी अंतरावर दिसत होते. त्यामुळे रस्त्यावर एक प्रकारची भयंकर शांतता पसरली होती. बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश जिथे संपायचा तिथून पुढे अंधारच दिसायचा. थंड वाऱ्याची झुळूक आली की तो आवाजसुद्धा आम्हाला विचित्र वाटत होता. माझ्या हातात चिकनची 2 पॅकेट्स होती, जी आम्ही नुकतीच एका हॉटेलमधून घेतली होती. आम्ही घरी पोहोचल्यावर ते खाण्याचा विचार करत होतो. आदित्य गाडी चालवत होता आणि मी मागे बसून त्याच्याशी गप्पा मारत होतो. आज खूप शांत वाटतंय, नाही का? नेहमी या रस्त्यावर थोडा तरी ट्रॅफिक असतो, मी सहज बोललो. हो, कदाचित आपण थोडं उशिरा निघालोय म्हणून असेल, आदित्य म्हणाला. आमच्या गप्पा सुरू असतानाच अचानक रस्त्याच्या कडेला कुणीतरी उभं असल्याचं मला जाणवलं. सुरुवातीला मला असं वाटलं की कदाचित एखाद्या वाहन चालकाला मदतीची गरज असेल. पण जसजसं आम्ही जवळ गेलो तसतसं आम्हाला कळालं की ती एक वृद्ध स्त्री होती. 70-80 वर्षांची दिसत होती. तिचे कपडे फाटलेले आणि मळलेले होते.
गळ्याभोवती एक गडद आणि मळकट काठोडं बांधलेलं होतं. तिचा चेहरा विचित्र होता. त्वचा पांढरट जळाल्यासारखी वाटत होती आणि ओठांवर एक विचित्र हसू होतं. ते पाहून असं वाटत होतं की ती तुमच्याबद्दल काहीतरी माहिती ठेवतीये, काहीतरी जाणून हसतीये. तिचे डोळे आणखीन भयानक वाटत होते. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या आसपासचं वातावरण गंभीर होत चाललं होतं. वारा थांबल्यासारखा वाटत होता. झाडं स्तब्ध होती आणि सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. ती म्हातारी फक्त उभी होती, पण तिच्या अस्तित्वानेच सगळं काही बदलून गेल्यासारखं वाटत होतं. ती कोण होती? ती तिथे का होती? हे प्रश्न मनात घोळत होते. भाऊ, थांबूया का? बघू तिला काही मदतीची गरज आहे का? मी आदित्यला सुचवलं. आदित्यने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. आजी, काही मदतीची गरज आहे का? मी विचारलं. पण त्यावर ती काहीच बोलली नाही. फक्त त्या विचित्र हसण्याने माझ्याकडे पाहत राहिली. तुम्हाला घरी जायचं आहे का? किंवा पैसे हवेत का? आदित्यने विचारलं. मी खिशातून 20 रुपयांची नोट काढली, तिच्या हातात दिली. पण ती म्हातारी ती न घेता शांतच उभी राहिली. मग तिचं लक्ष माझ्या हातातल्या चिकनच्या पॅकेट्सकडे गेलं. ती त्याकडेच बघत होती. आजी, तुम्हाला भूक लागली आहे का? जेवण हवं आहे का? मी विचारले. हिने डोळ्यांनीच होकार दिला. आदित्य मला बाजूला घेऊन म्हणाला, तिला हे पॅकेट्स दिले तर आपण नंतर काय खाणार? थांब, आपण नंतर काहीतरी खाऊ, आधी तिची भूक भागवू, मी त्याला समजावत म्हणालो. पण आदित्यच्या बोलण्याने ती म्हातारी थोडी विचलित झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती एका वेगळ्याच नजरेने आमच्याकडे पाहू लागली. तिच्या नजरेत असा काहीतरी थंडपणा होता जो माझ्या मनात भीती निर्माण करत होता. चल, उशीर झाला आहे, आपण निघूया, आदित्यने घाई करत म्हटलं. त्याच्या आवाजात थोडीशी भीती स्पष्ट जाणवत होती. मी पॅकेट तिच्या हातात द्यायचं ठरवलं होतं, पण तिच्या त्या नजरेनं माझं मन विचलित केलं. शेवटी मी पॅकेट हातातच ठेवून गाडीवर बसलो. आदित्यने बाईक जोरात सुरू केली आणि वेगाने पुढे निघाला. पण त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयंकर होतं. मी सहज मागे वळून पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला. ती म्हातारी आमच्या बाईकच्या मागे धावत होती आणि तिच्या धावण्याचा वेग बाईकच्या वेगा इतकाच होता. तिचा चेहरा आणखीनच विकृत झाला होता. तिचे डोळे मोठे लालसर दिसत होते आणि तिचं हसू पुन्हा सुरू झालं होतं. आदित्य, वेग वाढव, ती आपल्या मागे येते, मी घाबरून ओरडलो. काय काय म्हणतोस? आदित्य मागे पाहून घाबरला. ते पॅकेट फेकून दे, तो जोरात म्हणाला. मी झटपट हातातलं चिकनचं पॅकेट रस्त्यावर फेकून दिलं. ती म्हातारी एकदम थांबली. तिने पॅकेटकडं पाहिलं आणि ते उचलायला खाली वाकली. आम्ही आमची बाईक अधिक वेगाने चालवली. काही मिनिटातच ती म्हातारी अंधारात गायब झाली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला, पण अजूनही अंगावर काटा आला होता. शहराच्या हद्दीत पोहोचल्यावर आम्ही बाईक थांबवली. तिथे एका चहाच्या टपरीवर आम्ही उतरलो. आमचे चेहरे एकदम फिके पडले होते, घामाने ओले झाले होते. काय झालं? टपरीवरच्या दुकानदाराने विचारलं. आम्ही त्याला घडलेली सगळी कहाणी सांगितली. तो शांतपणे ऐकत राहिला. असा अनुभव इथे अनेक जणांना आला आहे, तो म्हणाला. त्या म्हातारीला अनेक जण पाहतात. ती एका दुर्दैवी घटनेत मृत झाली होती. तिच्या नातवासाठी अन्न शोधताना तिचा मृत्यू झाला आणि तो मुलगा भुकेने मरण पावला. तेव्हापासून ती अजूनही अन्नाच्या शोधात असते. हे ऐकून मला तो क्षण आठवला जेव्हा मी एक लहानशी सावळी आकृती त्या म्हातारीकडे धावताना पाहिली होती आणि मी आश्चर्याने आणि अविश्वासाने दुकानदाराकडे बघतच राहिलो. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.